आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिका महसूल वाढीसाठी प्रयत्नशील, वापरामध्ये नसलेले भूखंड भाडेतत्वावर देण्याचा पालिकेचा निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल इथली जागा ही भाडेतत्वावर देण्याचा निर्णय। नवी मुंबई पालिकेचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहिमांचा उपयोग, तर पालिका क्षेत्रामध्ये स्वच्छता मित्र आणि स्वच्छता सखीच्या माध्यमातून नियमित स्वच्छता। साचलेल्या मातीमुळे हवेतील धुळीचं प्रमाण वाढलं। मुंबईच्या वेशीवर 2027 नंतर सुद्धा जड आणि अवजड वाहनांकडून आता पथकर वसुलीची शक्यता। MMRDC कडून आता लवकरच राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार। अटल सेतू वाहतूक सेवेमध्ये दाखल होऊन 1 वर्ष पूर्ण। वर्षभरात अटल सेतूवरून 42 आणि 82,81,000 वाहनं धावली, तर सागरी सेतूला अद्यापही वाहन चालक आणि प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचंच चित्र। मुंबईतील कोस्टल रोडच्या भरावा भूमीमधून आता हिरवळ भरणार, तर CSR फंडातनं विकास करण्यासाठी पालिकेचं आवाहन। 70 हेक्टर जमिनीवर सुविधा नागरी सेवा पुरवण्याचा हा पालिकेचा निर्णय। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाजीपाल्यांचे दर कडाडले, तर भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागल्या। कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानक परिसरामध्ये रेल्वेची मोठी कारवाई। स्थानकांच्या जागेतील झोपडपट्ट्या रेल्वे प्रशासनाकडून जमीनदोस्त। मुंबईमध्ये बेस्ट बस चालकांकडून आता सर्रास नियमांची पायमल्ली। 2022 ते 2024 या काळामध्ये विविध कारणांमुळे 818 चालक बडतर्फ, तर 2192 चालकांवर निलंबनाची ही कारवाई। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार। सामाजिक उत्तरदायित्व निधीतनं 70 कक्ष साकारले जाणार।